लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज आहे 16 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयीची। तर बघा, 2100 रुपये जमा होणार, महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार। सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, भरपूर महिला कमेंट्स करून विचारत होत्या की दादा, नक्की आम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत की 3000 रुपये मिळणार आहेत? तर बघा, त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे। YouTube वरती आपण सर्वात अगोदर ही अपडेट देत आहोत। जर तुम्ही मिस्टर रँडम मराठी YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तर आता सध्या बघा सत्तेमध्ये आहे महायुती सरकार। तर बघा, महायुती सरकारने काय घोषणा केलेली आहे? महायुती सरकारने घोषणा केलेली आहे की आम्ही तुम्हाला दर महिन्याला 2100 रुपये देणार आहोत। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहितच आहे, लाडकी बहीण योजना जवळपास जुलै महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि जुलै महिन्यापासून तुम्हाला आतापर्यंत 5 महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। जवळपास महिलांच्या खात्यामध्ये 2,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7,500 रुपये जमा झालेले आहेत। काही महिलांना थोडे पैसे कमी मिळालेले आहेत, 3000 मिळालेले असतील किंवा 4500 मिळालेले असतील। तर त्याचं रिझन असं आहे की तुम्ही फॉर्म लेट भरला होता, म्हणजे ज्या महिन्यापासून तुम्ही अर्ज केला होता, तुम्ही जर सप्टेंबर मध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासूनचे पैसे मिळाले असतील। जर तुम्ही ऑक्टोबर मध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासूनचे पैसे मिळाले असतील। ज्या महिलांनी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज केला होता, म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये अर्ज केला होता, अशा महिलांना थेट 7,500 रुपये महायुती सरकारकडून देण्यात आलेले आहेत। तर बघा, आता महायुती सरकारने काय मोठी घोषणा केलेली आहे की बाबा, आम्ही आता तुम्हाला 1500 रुपये देत आहोत, आता निवडणुकीनंतर याच्यामध्ये आम्ही थेट 600 रुपयांची वाढ करत आहोत आणि तुम्हाला 2100 रुपये देणार आहोत। ठीक आहे, ही घोषणा महायुती सरकारने केलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, दुसऱ्या बाजूला आहे महाविकास आघाडी। तर बघा, महाविकास आघाडीने सुद्धा घोषणा केलेली आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे आता आपण ते पाहूया। तर बघा, महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेली आहे, आम्ही महिलांना दर महिन्याला 3000 रुपये देणार, अशी घोषणा केलेली आहे। त्यांच्या योजनेचं नाव असणार आहे महालक्ष्मी योजना। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर ते 3000 रुपये देणार आहेत, अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। आता बघा, नक्की तुम्हाला 2100 मिळणार की 3000 मिळणार, आता त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आज तुम्ही हा आपला व्हिडिओ पाहताय आणि आज तारीख आहे किती? तर बघा, 16 नोव्हेंबर आहे आज। ठीक आहे, तर आणि निवडणूक कधी आहे? तर बघा, निवडणूक आहे 20 नोव्हेंबरला, म्हणजे फक्त 3 ते 4 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे। निवडणूक खूप जवळ आलेली आहे। 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, महत्त्वाचा मुद्दा, आता त्याचा निकाल कधी असणार आहे? तर निकाल आहे 23 नोव्हेंबरला, म्हणजे लगेच निकाल आहे। फक्त आणि फक्त 3 दिवसामध्ये निवडणुकीचा वोटिंगचा रिझल्ट लागणार आहे की नक्की महायुती सत्तेमध्ये येणार की महाविकास आघाडीचं सरकार बनणार, याच्यावरती आता संपूर्ण गोष्टी डिपेंड असणार आहे। त्यामुळे बघा, निवडणूक आता जवळ आलेली आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता तुम्हाला 3000 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार की 4200 रुपये मिळणार? सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा, सर्व गोष्टी आता ह्या निवडणूक निकालवरती डिपेंड असणार आहेत। त्यामुळे बघा, आता तुमचं जे काही कन्फ्युजन आहे की दादा आम्हाला 2100 मिळणार की 3000 मिळणार, हे तुम्हाला आता 23 नोव्हेंबर नंतरच समजणार आहे। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, सर्वांना त्यावेळेसच समजणार आहे की कारण की त्यावेळेस वोटिंगचं काउंटिंग होणार आहे। तुम्हाला माहित आहे 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, त्यावेळेस सर्वजण तुम्ही मतदान वगैरे करणार आहात। ठीक आहे, वोटिंग करणार आहात। त्याचा जो रिझल्ट कधी येणार आहे? तर 23 तारखेला। मग त्यावेळेस मतमोजणी होणार, त्यानंतर निवडणूक लागणार, कोणतं सरकार बनणार, याच्यामध्ये 1 ते 2 दिवस सरासरी कालावधी जाऊ शकतो। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या 23 तारखेनंतर सुद्धा। त्यामुळे बघा, तुम्हाला आता नक्की किती पैसे मिळणार? 2100 मिळणार की 3000 मिळणार? हे पूर्ण गोष्ट आता निवडणुकीच्या निकालावरती डिपेंड असणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, आता महत्त्वाचा मुद्दा, या ठिकाणी तुमचं सर्व कन्फ्युजन दूर होणार आहे। आता बघा, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर कोणत्या महिला आहेत ज्यांना 2100 रुपये मिळणार आहेत? कोणत्या महिला आहेत ज्यांना 3000 रुपये मिळणार आहेत? त्या संदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं तर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लाडकी बहीण योजनेच्या
साठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे। तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काय सांगितलेलं आहे की 23 नोव्हेंबरला निकाल आहे। जर आमचं सरकार आलं तर आम्ही 23 नोव्हेंबर नंतर लगेचच पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवणार आहोत। म्हणजे नोव्हेंबरचा जो चौथा आठवडा आहे म्हणजे शेवटचा आठवडा आहे, त्याच आठवड्यामध्ये तुम्हाला डिसेंबरचे पैसे आम्ही ऍडव्हान्स मध्ये देणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले। महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार की 3000 रुपये जमा होणार हे पूर्णपणे निवडणुकीच्या निकालावरती अवलंबून असणार आहे। तर बघा सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। या ठिकाणी बघा महायुती सरकारकडून काय घोषणा करण्यात आलेली आहे। तर बघा महायुती सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनाच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम 2100 रुपये निवडणुकीच्या निकालानंतर जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। याचबरोबर महाविकास आघाडीने राज्यात महालक्ष्मी योजना सुरू करून राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्याचे आश्वासन दिलं आहे। तसेच पण महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपये जमा होतील की 3000 रुपये जमा होतील हे पूर्णपणे निकालाच्या रिझल्टवरती म्हणजे निकालावरती अवलंबून असणार आहे, निवडणुकीच्या निकालावरती। म्हणजे या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की बघा महायुती सरकार येते की महाविकास आघाडी सरकार येणार आहे याच्यावरती पूर्णपणे आता हे डिपेंड असणार आहे की तुम्हाला 2100 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार हे स्पष्टपणे आता 23 नोव्हेंबर नंतरच सिद्ध होईल किंवा याच्याविषयीची आपल्याला माहिती मिळेल। ठीक आहे। त्यानंतर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे। काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ही अपडेट दिलेली आहे आणि त्यांनी ही घोषणा केलेली आहे। तर बघा तुम्हाला आतापर्यंत संजय गांधी योजनेमधून 1500 रुपये मिळत होते दर महिन्याला, तर आता 1500चे 2000 मिळणार आहेत। म्हणजे याच्यामध्ये 500 रुपयाची सरळ सरळ वाढ करणार अशी घोषणा काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केलेली आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा लाडक्या बहिणींसाठी आता अजून एक खुशखबर आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या महिलांना अन्नपूर्णा योजनेमधून 2500 रुपये मिळालेले नव्हते त्या महिलांच्या खात्यात सुद्धा आता आचारसंहिता संपली की लगेच त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये हे 2500 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे। तर हे जे तुम्हाला 2500 रुपये मिळत आहेत हे 3 गॅसचे आहेत। एका गॅसच्या पाठीमागे तुम्हाला जवळपास 830 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा केले जात आहेत। सर्व महिलांच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये आता लवकरच जमा होणार आहेत। त्यानंतर बघा काही महिलांची तक्रार होती की कमेंटमध्ये भरपूर विचारत होते की दादा आम्हाला आमचा अर्ज मंजूर आहे पण आम्हाला पैसे काय येत नाहीयेत। तर बघा आता तुम्हाला जे पैसे येतील ते आचारसंहितेनंतरच येतील। म्हणजे आता निवडणूक ची प्रोसेस सध्या चालू आहे, निवडणुकीनंतर आता तुम्हाला 100% पैसे येणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तर पैसे नाही येण्याचं पहिलं कारण आहे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का ते एकदा चेक करा। त्यानंतर तुमची बँकेची KYC कंप्लीट आहे का ते चेक करा। त्यानंतर भरपूर महिलांचं आधार कार्ड अपडेट नाहीये हे सुद्धा कारण आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही येण्याचं। त्यानंतर भरपूर महिलांनी लेट फॉर्म भरला होता, तर काही महिलांचा फॉर्म पेंडिंग मध्ये आहे, तर काही महिलांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे, हे सुद्धा कारण आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा न होण्याचं। ठीक आहे। त्यानंतर बघा ही सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही या सर्व क्वेरी सॉल्व्ह करा, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होतील। तर बघा लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 5 हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे। आता महिलांना 6वा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे। असे मिळून महिलांना आतापर्यंत 7500 रुपये मिळालेले आहेत। तर आता त्यांना 2100 मिळणार म्हणजे एकूण महिलांना 9600 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। ठीक आहे। त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील किंवा मिळवायचे असतील तर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। जर तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल 1500 रुपयापेक्षा अधिक त्याची रक्कम असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजेच तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। इथून पुढे तुम्हाला पैसे येणे बंद होणार आहे। जर तुम्हाला तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। ठीक आहे। त्यानंतर महत्वाचा मुद्दा आता तुमच्यासाठी खुशखबर आहे। आता सर्व महिलांना 1500 नाही तर थेट 2100 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहेत। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। त्यानंतर बघा काही महिलांना 2100 प्लस 2100 रुपये असे मिळणार आहेत। ज्या महिलांचे पैसे पेंडिंगला होते त्यांना थेट 4200 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। 2100 अधिक 2100 तुम्हाला आता इथून पुढे दर महिन्याला 2100 रुपये मिळत जाणार आहेत। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही कोणतं बँक अकाउंट दिलेलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, कारण की तुमचं आधार कार्ड ऑटोमॅटिकली बँकेसोबत लिंक होऊन जातं। इतर जरी कोणत्या तुम्ही बँकेचं अकाउंट दिलं असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। याबाबत अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे। त्यानंतर बघा काही निवडक महिलांनाच हे पैसे मिळणार आहेत। तर त्या निवडक महिला कोणत्या आहेत तर बघा पहिली गोष्ट ज्या महिलांचं आधार कार्ड बँक ओके आहे म्हणजे त्यांचं लिंक आहे
त्यानंतर त्यांचा अर्ज मंजूर आहे. त्यानंतर त्यांना आता नवीन वेबसाईट पोर्टलवरती ऑप्शन आलेला आहे. त्यामध्ये जर त्यांना संजय गांधी या पर्यायामध्ये जर ज्या महिलांना नो ऑप्शन दाखवत आहे, अशा महिलांना हे पैसे मिळणार आहेत. जर तुम्हाला त्या ठिकाणी संजय गांधी ऑप्शनच्या खाली जर तुम्हाला येस लिहिलेलं दाखवत असेल, तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे बंद होणार आहेत. पैसे मिळणार नाही. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्व जिल्ह्यामध्ये जेवढ्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता लवकरच पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत. ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, 23ला निकाल आहे, 24 नोव्हेंबर पासून पैसे वाटप सुरू होणार आहे. लाडकी बहीण योजनेचं या संदर्भात घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ऑलरेडी केलेली आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि मिस्टर रँडम मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.